वर्धनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाल, तालुका बुदरगड. मागील लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय पाहिलं होतं. ग्रॅव्हिटेशन or gravitation, just gravity is the force of attraction between any two bodies. What is gravitational force? Each body in this universe attracts other bodies towards itself with a force. That is, force of attraction is known as gravitational force. Universal law of gravitation, or it is also known as the Newton's law of gravitation. Every body or object or particle in the universe attracts every other body, object or particle with a force whose magnitude is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. So we get the equation F is directly proportional to m1 m2 divided by r square, and we got the gravitational constant g. Acceleration due to gravity: an object falls freely towards the surface of earth from certain height, then its velocity changes. This change in velocity produces acceleration in the object, which is known as acceleration due to gravity. Mass and weight: mass, the measure of amount of matter in a body, is called as mass. Weight, it is the measure of the force of gravity acting on a body. आज आपण फ्लोटेशन म्हणजे काय हे पाहणार आहोत. फ्लोटेशनलाच मराठीमध्ये आपण तरण असं म्हणतो, किंवा तरंगण्याची एक जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण फ्लोटेशन किंवा तरण असं म्हणतो. तर सर्वप्रथम आपण पाहूया थ्रस्ट. थ्रस्ट म्हणजे पेलणे किंवा तरंगणे. नंतर प्रेशर म्हणजे दाब, व्हॉल्यूम आकारमान, डेन्सिटी म्हणजे घनता, आर्किमिडीज प्रिन्सिपल आर्किमिडीजचे तत्व, बॉयॉन्सी. बॉयॉन्सी हा एक प्रकारचं बल जे काही हवेकडून किंवा पाण्याकडून हे त्या वस्तूवरती जे काही लावलेलं असतं त्याला आपण बॉयॉन्सी किंवा त्यालाच आपण बॉयॉन्ट फोर्स असं म्हणतो. आता पाहूया आपण फ्लोटेशन, त्याच्यामध्ये थ्रस्ट. यू मे हॅव नोटिस्ड दॅट व्हेन यू सबमर्ज समथिंग इन वॉटर इट ॲपियर्स टू वे लेस. ज्यावेळी आपण एक ऑब्झर्वेशन असं केलेलं आहे की किंवा केलेलं असतं की ज्यावेळी आपण एखादी वस्तू ही पाण्यामध्ये बुडवतो त्यावेळी त्या वस्तूचं वजन जे आहे ते कमी होतं. सो यू मे हॅव नोटिस्ड दॅट वेन यू सबमर्ज समथिंग इन वॉटर इट ॲपियर्स टू वे लेस. इफ यू हॅव गोन स्विमिंग यू फील ॲज थ्रू युअर वेट हॅज रिड्यूस्ड. ज्यावेळी आपण पाण्यामध्ये पोहायला जातो त्यावेळी आपल्याला असं जाणवतं की आपलं वस्तुमान किंवा आपलं वजन जे आहे ते कमी झालेलं आहे. सो इफ यू हॅव गोन स्विमिंग यू फील ॲज दो युअर वेट हॅज रिड्यूस्ड. सो दिस इज बिकॉज एनी फ्लुइड applies an upward force on a body submerged in it. So this force is called as thrust. म्हणजेच ज्यावेळी एखादी वस्तू किंवा आपण ज्यावेळी पाण्यामध्ये असतो त्यावेळी आपल्याला जाणवतं की आपलं वस्तुमान किंवा वजन जे आहे ते कमी झालेलं आहे. हे कशामुळं? तर पाण्याचं एक प्रकारचं प्रेशर जे आहे ते आपल्या बॉडीवरती किंवा त्या वस्तूवरती ॲक्ट होत असतं, आणि ते प्रेशर जे आहे ते पाण्याकडून हे त्या बॉडीवरती ॲक्ट होतं, आणि म्हणूनच ती वस्तू जी आहे ती त्या लावलेल्या फोर्समुळं ती वस्तू जी आहे वरच्या बाजूला ढकलली जाते, आणि त्यालाच आपण म्हणणार आहोत थ्रस्ट. सो दिस फोर्स इज इन द अपोजिट डायरेक्शन टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. सो हा जो फोर्स जो आहे तो गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने असतो, आणि सो दिस फोर्स इज इन द अपोजिट डायरेक्शन टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. Hence, it reduces the total force acting downwards due to gravity on the object, and you feel as though your weight has reduced. आणि त्यामुळं काय होतं आहे की गुरुत्वीय बलाच्या दिशेने जे काही एक प्रकारचा जो काही फोर्स म्हणतो त्याला आपण वेट म्हणतो, आणि त्या थ्रस्टमुळं काय होतं आहे की त्या वस्तूचं जे आहे ते वेट गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने त्या बॉडीवरती फोर्स ॲक्ट झाल्यामुळं त्या वस्तूचं जे काही वस्तुमान जे आहे ते कमी होतं, आणि आपल्याला जाणवतं की त्या वस्तूचं त्या पाण्यामध्ये जे काय आहे ते वजन हे कमी झालेलं आहे.
आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल विचारामध्ये घेऊया की एक पाण्याने भरलेला ग्लास आहे आणि दोन या ठिकाणी एक मेटल स्पियर आहे आणि एक वुडन स्पियर आहे. ज्यावेळी मेटल स्पियर हा आपण काय करतो पाण्यामध्ये सोडतो त्यावेळी तो ड्यू टू द वेट किंवा गुरुत्वीय ग्रॅव्हिटीच्या दिशेने तो डाऊनवर्ड डायरेक्शनने खाली मूव्ह होतो आणि तो सरळ त्या तळाला जातो. आणि या ठिकाणी एक प्रकारचं पाण्याकडून त्या वस्तूवरती एक प्रकारचं जे काही प्रेशर जे आहे ते लागू होतं त्यालाच आपण म्हणतो की थ्रस्ट. आणि या ठिकाणी त्या मेटल्सची डेन्सिटी म्हणजे घनता ही जास्त असणार आहे. ती घनता म्हणजे काय आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. किंवा त्या ठिकाणचं वस्तुमान जे आहे ते जास्त असल्यामुळं तो सरळ त्या ग्लासच्या तळाला जातो. आणि जर समजा आपण एक दुसरा वुडन स्पियर जर आपण पाण्यामध्ये सोडला तर तो पूर्णपणे बुडत नाही, तो पाण्याच्या वरती तरंगतो. कारण का की त्या वुडन स्पियरचं वस्तुमान जे आहे ते त्या मेटल स्पियरपेक्षा कमी असतं. आणि पाण्याकडून त्या वस्तूवरती लावलेला जो काही फोर्स आहे तो एक प्रकारचा त्याला आपण म्हणणार आहोत थ्रस्ट, की तो गुरुत्वीय बलाच्या दिशेच्या विरुद्ध असतो, त्यालाच आपण म्हणणार आहोत थ्रस्ट. या ठिकाणी आपण पाहूया की एक त्या वस्तूवरती ती वस्तू पाण्यामध्ये असताना त्या वस्तूवरती एक दोन प्रकारचे फोर्सेस किंवा दोन प्रकारचे बल जे आहेत ते लागू असतात. दोन प्रकारचे फोर्सेस जे आहेत ते ॲक्ट होतात. एक म्हणजे त्या वस्तूचं वजन, सो वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी. आणि त्याच्या विरुद्धचा जो फोर्स जो आहे तो पाण्याकडून त्या वस्तूवरती लावलेला फोर्स जो आपण या डायग्राममध्ये पाहतोय. सो दिस इज द बॉयॉन्ट फोर्स किंवा त्याला आपण म्हणतो फोर्स ऑफ बॉयॉन्सी. ज्या पद्धतीनं आपण एखाद्या पक्ष्याचं पंख ज्यावेळी आपण हातामध्ये घेतो आणि सोडतो तर ते काय होतं आहे की त्या वस्तूचं वस्तुमान हे अतिशय कमी असल्यामुळं आपण पाहतो आहे की ती वस्तू जी आहे ती त्या हवेमध्ये हेलकावी खात जाते. हे कशामुळं तर हवा जी आहे त्या हवासुद्धा काय करते की त्या वस्तूवरती एक प्रकारचा बल जे आहे ते गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध लागू करते. आणि हे त्या बॉडीवरती दोन प्रकारचे फोर्सेस जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण पाहूया की प्रेशर म्हणजे काय. प्रेशरलाच मराठीमध्ये आपण दाब असं म्हणतो. प्रेशर इज डिफाईन्ड ॲज द फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर म्हणजे काय की एखादा एरिया किंवा एखाद्या वस्तूचं जे काही क्षेत्रफळ असेल तर त्याच्यावरती लावलेलं जे काही बल आहे, त्याच्यावरती लावलेलं जे काही बाह्यबल असू दे किंवा आंतरबल असू दे त्याला आपण म्हणणार आहोत प्रेशर. सो प्रेशर इज डिफाईन्ड ॲज द फोर्स पर युनिट एरिया. इफ अ फोर्स F is applied on a surface of area A, then the pressure P is defined as pressure is equal to force per unit area. समजा एक टेबल आहे, टेबलावरती आपल्याला एक पुस्तक जे आहे ते आपण ठेवलं तर पुस्तकाचं जे काही वजन जे आहे, वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनने आपण त्या ठिकाणी दाखवतो. आणि जो टेबलचा जो काही एरिया असणार आहे, पृष्ठफळ जो काय असणार आहे आणि तो एरिया म्हणजेच त्या वस्तूचं त्या पुस्तकाचं जे काही वेट असणार आहे ते आपण समजा वेट म्हणजेच फोर्स तो आपण डाऊनवर्ड डायरेक्शनने या ठिकाणी घेतला. त्या टेबलचा जो काही एरिया असणार आहे तर या ठिकाणचं प्रेशर जे आहे ते आपल्याला मिळतं की त्या पुस्तकाकडून त्या टेबलवरती लावलेलं जे काही फोर्स आहे तो फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणजेच काय प्रेशर. आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला असा मिळतो किंवा त्याचं सूत्र जे आहे ते असं मिळतं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. आणि मॅथमॅटिकली आपण त्याचे सिम्बॉल्स जे आहेत, प्रेशर इज डिनोटेड बाय P, फोर्स इज डिनोटेड बाय F अँड एरिया इज डिनोटेड बाय A. ॲज यू ब्लो अप, आता या ठिकाणी एक एक्झाम्पल आणखीन एक पाहूया आपण. ॲज यू ब्लो अप बलून इट बिकम्स हार्डर टू ब्लो द बलून ॲज इट बिकम्स बिगर अँड बिगर. दिस इज बिकॉज the air pressure inside the balloon is increasing. So pressure is expressed in Newton per meter square, which is also called a Pascal, and it is denoted by P. ज्यावेळी आपण फुगवतो
फुगा फुगवत असताना आपण काय करतो की आपण तोंडाच्या साहाय्याने आपल्या आपल्या शरीरातील जी हवा जी आहे ते आपण आपल्या तोंडाच्या साहाय्याने ते फुग्यामध्ये भरतो. आणि एक प्रकारचं जे काही फोर्स जो आहे तो हवेचा फोर्स तो फुग्याच्या आतील जो काही पृष्ठभाग जो काय आहे म्हणजे तो एरिया जो काय आहे त्याच्यावरती तो फोर्स जो आहे तो लागू होतो. आणि जसजसं हवेचं प्रेशर हे जसजसं वाढत जाईल तसं काय होतं आहे की तो फुगा जो आहे तो फुगत जातो. आणि या ठिकाणी जेवढं प्रेशर जे आहे ते आपण लावणार आहोत त्या पद्धतीनं तो फुगा जो आहे तो बिगर अँड बिगर म्हणजे मोठा मोठा होत जाणार आहे. सो दिस इज बिकॉज ऑफ एअर प्रेशर इनसाइड द बलून इज इन्क्रीजिंग. आणि प्रेशर जे आहे प्रेशरचं SI युनिट जे आहे ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, त्यालाच आपण पास्कल असं म्हणतो. जर फोर्सचं SI युनिट न्यूटन असेल आणि एरियाचं SI युनिट मीटर स्क्वेअर असेल तर आपल्याला प्रेशरचं या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला प्रेशरचं SI युनिट जे आहे ते मिळते न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि त्यालाच पास्कल असं म्हटलं जातं. सो आता लिक्विडच्या बाबतीत पाहूया आपण. इन केस ऑफ लिक्विड्स द प्रेशर ॲट ए पॉईंट इन अ लिक्विड ॲक्ट्स इक्वली इन ऑल डायरेक्शन्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लिक्विडला आकारमान नसतं. की जर आपण लिक्विड एका ज्या व्हेसलमध्ये आपण फिलअप करतो भरतो तर त्या व्हेसलचा किंवा त्या कंटेनरचा किंवा त्या भांड्याचा किंवा त्या बिकरचा ते लिक्विड जे आहे ते काय करतं आकार घेतं. सो आणि त्या ठिकाणी जे काही लिक्विड मॉलिक्युल्स जे काय असणार आहेत हे एकमेकांना लागून असल्यामुळं त्या पाण्यामध्ये असेल किंवा लिक्विडमध्ये हे सर्व ठिकाणी प्रेशर जे आहे ते समान असतं आणि ते समान जे काही समान दाब जो काय असणार आहे तो सर्व दिशांनी सारखाच असतो. सो इन केस ऑफ लिक्विड्स द प्रेशर ॲट ए पॉईंट इन अ लिक्विड ॲक्ट्स इक्वली इन ऑल डायरेक्शन्स. द प्रेशर ॲट ए पॉईंट इन अ लिक्विड इज द रेशो फोर्स पर युनिट एरिया फॉर ए स्मॉल एरिया सराउंडिंग द पॉईंट. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक मॉलिक्युलवरचा जर समजा आपण फोर्स या ठिकाणी विचारामध्ये घेतला तर हाच फॉर्म्युला जो आहे तो लागू होतो फोर्स डिवायडेड बाय एरिया. आणि त्यामुळं काय होतं आहे की त्या लिक्विड मॉलिक्युलची त्या पाण्यामध्ये एक प्रकारची जी चेन जी आहे ही चेन त्या ठिकाणी त्या प्रत्येक मॉलिक्युलमध्ये एक प्रकारचा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा जो काही बल असतो त्याच्यामुळं हे मॉलिक्युल्स जे आहेत हे त्या ठिकाणी एकमेकांना लागून असतात आणि ते एका मॉलिक्युलने किंवा एका पार्टिकलने दुसऱ्यावरती केलेला जो काही फोर्स जो काय असतो तेवढ्याच समान प्रतीचा फोर्स हा दुसऱ्या मॉलिक्युलने तिसऱ्या मॉलिक्युलवरती लावलेला फोर्स किंवा पहिल्या मॉलिक्युलने चौथ्या मॉलिक्युलवरती किंवा चौथ्याने पहिल्या मॉलिक्युलवरती असे समान फोर्सेस जे आहेत या एव्हरी पॉईंट म्हणजे कुठल्याही पॉईंटला जर समजा आपण पाहिलं तर हे समान बल जे आहे ते सर्व ठिकाणी लावलेलं आपल्याला दिसून येतं. सो वी कॅन डेमॉन्स्ट्रेट दॅट द प्रेशर इन्क्रीजेस विथ डेप्थ. आणि आपण जसं त्या तळाला जाणार आहोत त्या व्हेसलच्या किंवा त्या कंटेनरच्या जसं आपण तळाला जाणार आहोत तसं हे प्रेशर जे आहे ते वाढत जातं. आता असं का तर आपल्याला माहिती आहे की त्या समजा बिकरमध्ये आपण पाणी घेतलेलं असेल आणि त्या बिकरमध्ये जेवढे पाण्याचे जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत त्यांचं वजन किंवा वस्तुमान हे ग्रॅव्हिटीच्या दिशेने हे लागू होतं. आणि त्यामुळं काय होतं आहे की डाऊनवर्ड वेटमुळं त्या ठिकाणचं जे काही प्रेशर जे असणार आहे ते सगळ्या मॉलिक्युल्सचा भर जो आहे तो त्या बिकरच्या किंवा त्या कंटेनरच्या तळाला पडतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणचं तळाला जे वेट जे असणार आहे किंवा वजन जे आहे ते जास्त असल्यामुळं त्या ठिकाणचं प्रेशरही जास्त असतं. सो वी कॅन डेमॉन्स्ट्रेट दॅट द प्रेशर इन्क्रीजेस विथ डेप्थ. आता या ठिकाणी आपण एक डायग्रॅम जे आहे ते पाहणार आहोत की लिक्विड जे आहे किंवा वॉटर जे आहे ते आपण समान आकारमानाचं घेतलेलं आहे पण वेगवेगळ्या व्हेसलमध्ये आपण ते घेणार आहोत. अँड इज ऑल्सो द सेम ॲट एनी डेप्थ एनिवेअर इन द टँक. आणि त्याची उंची जी आहे किंवा त्याची जी डेप्थ जी आहे ती सर्व ठिकाणी समान असणार आहे. टू सी हाऊ प्रेशर डिपेंड्स ऑन द शेप ऑफ द कंटेनर वी यूज द ॲपॅरेटस ॲज शोन इन द फिगर. आता ही डायग्रॅम आपण जर समजा पाहिली तर या डायग्रॅममध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकारमानाचे
हे वेगवेगळ्या आकाराचे हे व्हेसल्स किंवा हे कंटेनर आपल्याला दिसतील. पण या ठिकाणी काय केलेलं आहे की पहिल्या डायग्राममध्ये जी पाण्याची लेवल जी आहे ती एचने रिप्रेझेंट केलेली आहे, दाखवलेली आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्याचा जो आकार जो आहे तो वेगळा आहे आणि हाईट जी आहे ती समानच आहे. आणि तिसऱ्या डायग्राममध्ये सुद्धा हाईट जी आहे ती समानच आहे. तसंच चौथ्या डायग्राममध्ये सुद्धा हाईट जी आहे ती त्या वॉटर लेवल जी आहे ती समान आहे. आणि त्यामुळे काय होते की हे जे काही या कंटेनरमधले सगळे जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत त्यांचं वेट जे आहे ते खालच्या दिशेने आपण या ठिकाणी ॲरो दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी the pointer shows that the same force acts on the base of each container. या ठिकाणी जे पॉइंटर हे प्रत्येक डायग्राममध्ये जे दाखवलेले आहेत हे डाऊनवर्ड डायरेक्शनने आपल्याला फोर्स किंवा त्या वस्तूचं प्रेशर जे आहे ते या ठिकाणी दिसतं. आणि या ठिकाणी जो ॲरो जो दिलेला आहे तो ॲरो या ठिकाणी सर्वत्र समान प्रेशर आपल्याला या ठिकाणी दाखवतो. व फोर्स डिवायडेड बाय एरिया. In all the cases, the area of that base is same. या ठिकाणचा जो काही एरिया जो काय आहे तो या ठिकाणी सर्वत्र समान आहे. आणि लावलेलं जे काही फोर्स जे काय असणार आहे त्यालाच आपण वेट म्हणतो. वेट इज ड्यू टू द डाऊनवर्ड डायरेक्शन. हे वेटसुद्धा या ठिकाणचं समान असल्यामुळं त्या ठिकाणचं आपल्याला प्रेशर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळतं, समान मिळतं. आणि या ठिकाणी प्रेशरचा जो काही पॉइंटर जे आहेत हे चारही डायग्राममध्ये हे पॉइंटर हे आपल्याला सेम रीडिंग दाखवतात. सो द पॉइंटर शोज दॅट द सेम फोर्स ॲक्ट्स ऑन द बेस ऑफ इच कंटेनर. ॲपॅरंटली द प्रेशर ॲट एनी पॉईंट इन द लिक्विड डिपेंड्स ओनली ऑन द डेप्थ ऑफ लिक्विड अँड नॉट ऑन द शेप ऑफ द कंटेनिंग व्हेसल. आता या चारही डायग्रामवरून आपल्याला असं लक्षात येतं की जे काही प्रेशर जे आहे हे प्रेशर कशावरती अवलंबून असणार आहे. ॲज डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. जसं पाण्याची ही खोली वाढत जाणार आहे तसं प्रेशर जे आहे ते वाढत जातं. आणि ह्या व्हेसलच्या किंवा या कंटेनरच्या आकारावरती हे प्रेशर जे आहे ते अवलंबून नसतं. आता आपण पाहूया की व्हॉल्यूम म्हणजे काय. आकारमान. व्हॉल्यूम इज द क्वांटिटी ऑफ 3 डायमेन्शनल स्पेस enclosed by a closed surface. For example, the space that a substance or shape occupies or contains. व्हॉल्यूम म्हणजे काय की ही एक राशी आहे आणि ही राशी जी आहे ती या ठिकाणी 3 डायमेन्शनल स्पेस आपण विचारात घेऊया. 3 डायमेन्शनल स्पेस म्हणजे काय की एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. आणि ती जागा जी आहे ही या 3 डायमेन्शनल किंवा हे जे 3 कोऑर्डिनेट्स असणार आहेत एक्स, वाय, झेड हे या तिन्ही कोऑर्डिनेट्स हे काय या तिन्ही कोऑर्डिनेट्सने आपण रिप्रेझेंट किंवा दाखवतो. आणि त्या ठिकाणचे जे सर्व सरफेस जे काय असणार आहेत ते क्लोज सरफेस असतात. आणि त्यामुळं एक मॅटर जो आहे तो मॅटर त्या ठिकाणी ऑक्युपाय होतो आणि त्यालाच आपण म्हणणार आहोत व्हॉल्यूम. आणि या ठिकाणी एक फॉर एक्झाम्पल आपण विचारात घेऊया की द स्पेस दॅट ए सबस्टन्स ऑर शेप ऑक्युपाईज ऑर कंटेन्स. म्हणजे समजा आपण या ठिकाणी एक वस्तू जर समजा एक क्यूब जर समजा आपण विचारामध्ये घेतला तर त्याच्या ज्या काही बॉर्डर्स ज्या काय असणार आहेत त्या काय असणार आहेत बाउंड असणार आहेत. आणि त्यामुळं ते मॅटर जे आहे ते त्या ठिकाणी एन्क्लोज होतं. त्याच्यामुळं काय होतं की त्या वस्तूला एक प्रकारचा शेप म्हणजे आकार जो आहे आकार किंवा त्याला साईज आणि शेप जो आहे तो त्याला प्राप्त होतो. So the space that a substance or shape occupies or contains. So any unit of length gives a corresponding unit of volume. आता याचं SI युनिट जे आहे व्हॉल्यूमचं किंवा आकारमानाचं SI युनिट जे आहे ते आहे मीटर क्यूब. द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब हुज साइड्स हॅव द गिवन लेंथ. फॉर एक्झाम्पल अ क्युबिक सेंटीमीटर इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूब whose sides are 1 centimeter in length. आता क्युबिक सेंटीमीटर म्हणजे काय तर या ठिकाणी एक क्यूब आपल्याला दिसतो. याच्यामध्ये त्या क्यूबची लेंथ जी आहे त्या क्यूबची लेंथ ही 1 सेंटीमीटर
त्या क्यूबची हाईट जी आहे ती 1 सेंटीमीटर आणि त्याची ब्रेडथ जी आहे ती सुद्धा 1 सेंटीमीटर असेल तर आकारमानाचा फॉर्म्युला काय तर आकारमान बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे ह्या तिन्ही किंवा या ठिकाणी आपण हे एक्स वाय आणि झेड ॲक्सिस जर समजा आपण कन्सिडर केले तर एक्स ॲक्सिसवरची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 1 सेंटीमीटर वाय ॲक्सिसवरची व्हॅल्यू मिळेल 1 सेंटीमीटर आणि झेड ॲक्सिसवरची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 1 सेंटीमीटर आणि त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते आपल्याला मिळतं व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लायड बाय ब्रेडथ मल्टिप्लायड बाय हाईट आणि या ठिकाणी लेंथ ब्रेडथ आणि हाईट तीनही 1 सेंटीमीटर आहे त्यामुळे 1 सेंटीमीटरचा आपण जर 1 सेंटीमीटर मल्टिप्लायड बाय 1 सेंटीमीटर मल्टिप्लायड बाय 1 सेंटीमीटर केलं तर आपल्याला या ठिकाणी क्यूब मिळतो 1 सेंटीमीटर क्यूब. आता आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत अ क्यूबिक सेंटीमीटर. फॉर एक्झाम्पल अ क्यूबिक सेंटीमीटर और सेंटीमीटर क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूब हुज साइड्स आर 1 सेंटीमीटर इन लेंथ. आणि त्याचं एस आय युनिट जे आहे इन द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स एस आय युनिट्स द स्टँडर्ड युनिट ऑफ व्हॉल्यूम इज द क्यूबिक मीटर किंवा त्याला आपण म्हणतो मीटर क्यूब. द मेट्रिक सिस्टीम आल्सो इन्क्ल्यूड्स द लिटर. सो इन केस ऑफ लिक्विड्स लिक्विडचं व्हॉल्यूम जे आहे ते लिटरमध्ये आपण मेजर करतो. द मेट्रिक सिस्टीम आल्सो इन्क्ल्यूड्स द लिटर यल ॲज अ युनिट ऑफ व्हॉल्यूम where 1 liter is the volume of 10 centimeter cube. So here the metric system also includes the liter L has unit of volume whose 1 liter is the volume of 10 centimeter cube. म्हणजेच काय 1 लिटर म्हणजेच 10 सेंटीमीटर क्यूब. हे आपण मॅथमॅटिकली किंवा हे इक्वेशनमध्ये लिहिलं तर आपल्याला असं मिळतं इक्वेशन 1 लिटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर क्यूब. आता या ठिकाणी आपण परत क्यूब करून पाहूया. 10चा क्यूब आपण केला तर आपल्याला मिळतं आहे 1000. सो 1000 क्यूबिक सेंटीमीटर्स आणि याचं कन्वर्जन आपण परत जर मीटरमध्ये केलं तर 1 मीटर म्हणजेच 100 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि त्याला जर समजा आपण 100चा परत आपण क्यूब केला आणि त्याला जर समजा 1000ला जर समजा आपण त्या 100 क्यूबनं जर समजा आपण डिवाईड केलं तर आपल्याला मिळेल 0.001 क्यूबिक मीटर्स आणि आपल्याला मिळेल की 1 क्यूबिक मीटर. आता या ठिकाणी आपल्याला वर जे इक्वेशन मिळालं 1 लिटर इज इक्वल टू 0.001 क्यूबिक मीटर हे कन्वर्जन जे आहे ते आपण पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. तर तुम्ही जर समजा कन्वर्जन करून सॉल्व करून पहा 1 लिटर इज इक्वल टू 0.001 क्यूबिक मीटर हे आपल्याला यावरील इक्वेशननुसार मिळतं आणि 1 क्यूबिक मीटर इज इक्वल टू हे 0.001 हे जर समजा आपण डाव्या बाजूला घेतलं तर आपल्याला मिळेल 1000 लिटर्स. सो 1 क्यूबिक मीटर इज इक्वल टू 1000 लिटर्स. आता आपण पाहूया की घनता म्हणजे काय डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स पदार्थाची घनता डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज डिफाईन्ड ॲज मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजेच घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान हे आपण शिकलेलो आहोत. आणि ते घनता जी आहे ती ग्रीक लेटर जे आहे ते ने रिप्रेझेंट किंवा दाखवली जाते आणि लॅटिन लेटर जे आहे ते डीने कॅपिटल डीने ही घनता जी आहे ती दाखवली जाते. डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम आणि आपल्याला इक्वेशन मिळतं मॅथमॅटिकल इक्वेशन. हिअर डेन्सिटी इज डिनोटेड बाय लेटर रो, mass is denoted by letter capital M and volume is denoted by capital V. So we get rho is equal to M divided by V. SI युनिट आहे मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम आणि व्हॉल्यूमचं SI युनिट आहे मीटर क्यूब. तर आपल्याला SI युनिट जे आहे ते मिळते किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि CGS युनिट जे आहे मासचं CGS युनिट आहे ग्रॅम आणि व्हॉल्यूमचं CGS युनिट आहे सेंटीमीटर क्यूब. तर आपल्याला डेन्सिटीचं CGS युनिट मिळतं ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. या ठिकाणी आपण किंवा अशा पद्धतीचा आपण हायस्कूल लेवलला एक्सपेरिमेंट केलेला असेल.
वेगवेगळे लिक्विड्स आपण एका ग्लासमध्ये ज्यावेळी आपण फिलअप करतो तर ते लिक्विड्स जे आहेत ते मिक्सअप होत नाहीत. आता या ठिकाणी या डायग्राममध्ये व्हेजिटेबल ऑइल, वॉटर, डिश सोप, कॉर्न सिरप, हनी हे वेगवेगळे लिक्विड्स आणि त्यांचे लेयर्स जे आहेत हे लेयर्स आपण या ठिकाणी पाहतो. तर ज्या ठिकाणची किंवा ज्या लिक्विडची डेन्सिटी किंवा घनता जी आहे ती जास्त असेल हे लिक्विड तळाला जातं. त्याच्यानंतर तळाला या ठिकाणी जे काही गेलेलं लिक्विड आपण पाहतो हनी, त्याची डेन्सिटी किंवा त्याची घनता जास्त असल्यामुळे ते तळाला असते. आणि ज्याची घनता इतर लिक्विडपेक्षा कमी असणार आहे ते लिक्विड जे आहे ते वरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं. आणि असे जे लेयर्स जे आहेत हे आपण या ठिकाणी ऑब्झर्व करतो. हे अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट तुम्ही हायस्कूल लेवलला केलेला असेलच. आता आपण या ठिकाणी आर्किमिडीजचं तत्त्व हे पाहणार आहोत. आर्किमिडीज हे एक शास्त्रज्ञ होऊन गेले की ते ग्रीक मॅथमॅटिशियन होते. तसेच ते फिजिसिस्ट, इंजिनियर, इन्व्हेंटर म्हणजे संशोधक आणि ॲस्ट्रॉनॉमर खगोलशास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी वेगवेगळे शोध आर्किमिडीजचे तत्त्व आणि आर्किमिडीज क्र्यू आणि त्यांचं मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा खूप चांगलं योगदान त्या काळामध्ये होतं. आर्किमिडीज प्रिन्सिपल आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की त्यांची हिस्ट्री किंवा आपण इतिहास जर समजा आपण पाहिला तर आपल्याला माहिती आहे की ते एका टपामध्ये बाथ म्हणजे आंघोळ करत होते आणि मग त्यांना जाणवलं की आपलं वस्तुमान जे आहे किंवा वजन जे आहे ते कमी झालेलं आहे. आणि मग त्याच्यावरून त्यांनी ते एक तत्त्व मांडलेलं आहे, त्यालाच आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल असं म्हणतो. सो व्हाईल टेकिंग बाथ ही नोटिस्ड दॅट द लेवल ऑफ वॉटर इन द टब rises due to his weight and he observed the weight loss due to pressure of liquid and he excited by this discovery. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हे त्यांनी जो शोध लावला त्या काळामध्ये आणि ते युरेका म्हणूनच ते आंघोळ करत असताना बाहेर पडले. तर आता आपण प्रॅक्टिकली जर समजा पाहिलं, व्हेन वी गो स्विमिंग, ज्यावेळी आपण पोहायला जातो नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये किंवा पाण्यामध्ये, त्यावेळी आपल्याला स्वतःचं वस्तुमान जे आहे ते पाण्यामध्ये कमी झालेलं आहे असं आपल्याला आढळून येतं. सो दिस when we go swimming we feel a little weightless in the water. The reason for this is that liquids exerts an upward force to object submerged in them. म्हणजे ते कशामुळे असणार आहे की तो पाण्याकडून आपल्या बॉडीवरती जो काही फोर्स लागू झालेला असतो त्यालाच आपण थ्रस्ट म्हणतो. त्या थ्रस्टमुळं काय होतं की आपलं वेट जे आहे ते लॉस झालेलं आहे किंवा आपलं वस्तुमान जे आहे ते कमी झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. So this is known as the thrust and is a consequence of the difference in pressure a liquid exerts at different heights. आणि तसंच काय होतं की आपण प्रेशर जे आहे ते त्या ठिकाणचं पाहिलेलं आहे की जसं आपण पाण्याचं प्रेशर हे कशावरती अवलंबून असणार आहे की त्याच्या खोलीवरती अवलंबून असणार आहे. आणि ॲज वी सबमर्ज ॲन ऑब्जेक्ट considering it is fully submerged deeper into a liquid, the pressure exerted by the liquid keeps on increasing. जसं आपण एखादी वस्तू पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ते पाणीसुद्धा काय करतं आहे की जास्त प्रमाणामध्ये जसं आपण डीपमध्ये जसं आपण ती वस्तू बुडवणार आहोत तसं हे प्रेशर जे आहे ते पाण्याकडून त्या वस्तूवरती लागू होणारं प्रेशर जे आहे ते वाढत जातं. The pressure exerted by the liquids keeps on the increasing but the thrust force remains the same. पण त्याच्यामुळे काय होतं आहे की त्या ठिकाणी लिक्विड मॉलिक्युल्स जे आहेत हे सर्व ठिकाणी काय असणार आहे की प्रेशर जे आहे ते त्यांचं सर्व ठिकाणी समान असल्यामुळं प्रत्येक मॉलिक्युलचं प्रेशर जे आहे हे एका मॉलिक्युलवरनं दुसऱ्या मॉलिक्युलवरती लावलेलं प्रेशर जे आहे हे काय असणार आहे, समान असणार आहे. त्यामुळे काय होतं आहे की थ्रस्ट जो आहे, थ्रस्ट फोर्स हा त्या डेप्थला सारखाच असणार आहे. म्हणजेच काय की त्या वस्तूचं जे काही वेट असणार आहे त्या वस्तूचं जे काही वेट आणि त्या वस्तू
त्या वस्तूवर लावलेला जो लागलेला जो काही फोर्स असणार आहे तो ग्रॅव्हिटीच्या उलट असतो, त्यालाच आपण थ्रस्ट म्हणतो. द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कीप्स ऑन इन्क्रीजिंग बट द थ्रस्ट फोर्स रिमेन्स द सेम. आता आपण पाहूया की आर्किमिडीज प्रिन्सिपल किंवा त्याचं स्टेटमेंट काय आहे. व्हेन अन ऑब्जेक्ट ऑर बॉडी इज पार्शली ऑर कम्प्लिटली immersed in a liquid at rest, it appears to lose weight, and the apparent loss of weight is equal to the weight of liquid displaced by the object or body. आता एखादी वस्तू व्हेन अन ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू किंवा बॉडी, व्हेन अन ऑब्जेक्ट ऑर बॉडी इज पार्शली म्हणजे कमी प्रमाणामध्ये, ऑर कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे, इमर्स म्हणजे काय, बुडवणे. When an object or body is partially or completely immersed in a liquid विचारात घेतलं किंवा पाणी जर विचारात घेतलं तरी चालेल. ॲट रेस्ट म्हणजे ते लिक्विड जे आहे ते विश्रामावस्थेमध्ये असायला पाहिजे. इट अपिअर्स टू लूज वेट, आणि त्या वस्तूचं वस्तुमान जे आहे हे त्या पाण्यामध्ये बुडवल्यामुळं त्या वस्तूचं वस्तुमान जे आहे ते कमी होतं. वेट म्हणजे काय, वजन. त्या वस्तूचं वजन जे आहे ते कमी होतं. अँड द ॲपरंट लॉस ऑफ वेट म्हणजेच काय की त्या पाण्यामध्ये जे काय आपल्याला वस्तूचं जे काय वेट लॉस झालेलं जे काय आढळून येतं, सो दिस वेट किंवा ते वजन इज इक्वल टू द वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड बाय द बॉडी. म्हणजे त्या वस्तूनं जे काही बाजूला सारलेलं पाणी आणि त्या वस्तूचं जे काही वस्तुमान किंवा वजन जे आहे ते लॉस झालेलं असणार आहे, हे दोन्ही इक्वल असतं. म्हणजे ज्यावेळी ती वस्तू आपण पाण्यामध्ये ही कमी प्रमाणामध्ये किंवा पूर्णपणे बुडवतो, त्यावेळी वस्तूचं हे वस्तुमान किंवा वजन जे आहे ते लॉस होतं, आणि हे वस्तूचं लॉस झालेलं वजन हे कशाशी इक्वल असतं, तर त्या वस्तूनं बाजूला सारलेल्या पाण्या एवढं असतं. त्यालाच आर्किमिडीज प्रिन्सिपल असं आपण म्हणतो किंवा हे आर्किमिडीजचं स्टेटमेंट. आता या ठिकाणी एक डायग्राम आपण पाहूया की पहिल्यांदा या ठिकाणी 2 कंटेनर्स किंवा बीकर्स दिलेले आहेत. आता या ठिकाणी पाण्याची लेवल जी आहे त्या पाण्याच्या लेवलच्या वरती हा ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजे आपण जर समजा त्या पाण्यामध्ये जो ऑब्जेक्ट जर समजा आपण पार्शली किंवा कम्प्लिटली बुडवला तर काय इफेक्ट होतो ते आपण पाहणार आहोत. जर वस्तू जर समजा पाण्यामध्ये जर समजा आपण ती बुडवली नाही, अन ऑब्जेक्ट इज लोवर्ड इन टू कंटेनर ऑफ वॉटर, तर दुसऱ्या कंटेनरमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की पाणी जे आहे, पाणी या ठिकाणी आपल्याला भरलेलं दिसत नाही. तेच दुसऱ्या डायग्राममध्ये आपण पाहूया की द ऑब्जेक्ट डिस्प्लेसेस वॉटर विच फ्लोज इन टू अ स्मॉलर कंटेनर. ज्यावेळी वस्तू आपण त्या बिकरमध्ये किंवा कंटेनरमध्ये जर आपण पार्शली म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये किंवा मध्यावरती जर समजा आपण ती वस्तू बुडवली, तर ती वस्तू जी आहे ती काय करते, त्या वस्तूचं वेट लॉस जे आहे ते होतंच, पण ती वस्तू बाजूला पाणी सारते. त्या वेट लॉस जेवढं होते तेवढं ती वस्तू पाणी बाजूला सारते, आणि तो दुसऱ्या बिकरमध्ये पाणी आलेलं हे आपल्याला दिसून येतं. आणि जर आपण ती वस्तू त्या बिकरच्या पूर्णपणे तळाला बुडवली किंवा कम्प्लिटली आपण जर समजा सबमर्ज म्हणजे बुडवली, वेन द ऑब्जेक्ट इज कम्प्लिटली सबमर्ज्ड द व्हॉल्यूम ऑफ डिस्प्लेस वॉटर इक्वल्स द व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड. आणि त्या वस्तूनं जे काही पाणी बाजूला सारलेलं असणार आहे ते पाणी द व्हॉल्यूम ऑफ द डिस्प्लेस्ड वॉटर इक्वल्स द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, आणि त्याचा जो काही पूर्णपणे आकारमान असणार आहे त्या ऑब्जेक्टचा हे त्याच्याशी इक्वल असतं. तर आपण पाहूया की बॉयांसी म्हणजे काय. द अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय अ लिक्विड, त्यालाच आपण थ्रस्ट असं म्हणतो. द अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय अ लिक्विड ऑन an object immersed in it is known as buoyancy. When you try to immerse an object in water, then you can feel
an upward force exerted on the object which increases as you push the object deeper into the water. म्हणजेच काय की थ्रस्ट म्हणजे काय हे आपण पाहिलं, त्यालाच आपण बॉयन्सी असं सुद्धा म्हणतो. आणि त्या लिक्विडकडून लावलेला त्या वस्तूवरती जो काही फोर्स असणार आहे त्यालाच आपण बॉयंट फोर्स असं म्हणतो. द अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय अ लिक्विड ऑन ॲन ऑब्जेक्ट इमर्स्ड इन इट इज नोन ॲज बॉयन्सी. So when you try to immerse an object in water, then you can feel an upward force exerted on the object which increases as you push the object deeper into the water. त्या ठिकाणी आपण पहिल्याच डायग्राममध्ये थ्रस्ट म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. आणि एखादी वस्तू जर समजा आपण त्या पाण्यामध्ये सोडली तर त्या वस्तूच्या वेटमुळं तो ऑब्जेक्ट किंवा ती बॉडी जी आहे ती खालच्या दिशेने एक प्रकारचा फोर्स लागू करते, त्यालाच आपण त्या वस्तूचं वेट असं म्हणतो. आणि त्या पाण्याकडून त्या वस्तूवरती लावलेला जो काही फोर्स जो आहे त्याला आपण अगोदर शिकलो की थ्रस्ट, त्यालाच आपण बॉयंट फोर्स असं म्हणणार आहोत. आणि दुसरं एक एक्झाम्पल आपण समजा विचारामध्ये घेतलं की कागदाचा एक तुकडा किंवा एखाद्या पक्ष्याचं पंख जर समजा आपण हवेमध्ये असं फ्री फॉल बॉडीसारखं जर समजा आपण सोडलं तर ते सरळ रेषेमध्ये ती वस्तू जी आहे ती जात नाही. ती वस्तू जी आहे ती त्या हवेमध्ये हेलकावी खात जाते आणि त्या हवेकडून त्या पक्ष्याच्या पंखावरती किंवा त्या कागदाच्या कपट्यावरती जो काही फोर्स किंवा जे काही बल लावलेलं असतं त्यालाच आपण बॉयन्सी असं म्हणतो किंवा त्याला आपण बॉयंट फोर्स असं म्हणतो. द अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय अ लिक्विड on an object immersed in it is known as buoyancy. When you try to immerse an object in water, then you can feel an upward force exerted on the object which increases as you push the object deeper into the water. जसं आपण तो ऑब्जेक्ट जो आहे तो खाली ढकलणार आहोत पाण्याच्या तळाला, तसतसं हा बॉयंट फोर्स जो आहे खालून वरच्या दिशेने फोर्स जो आहे तो वाढत जातो. असंच आपण पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा बघतो किंवा जे काही एखादी वस्तू हवेमध्ये तरंगत असेल तर त्याच्यावरती काही प्रकारचे फोर्सेस जे आहेत ते अगदी समप्रमाणात किंवा समान अशा पद्धतीचे फोर्सेस किंवा बल जे आहे ते आपण या ठिकाणी ऑब्झर्व करूया की त्या पक्ष्याचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनने असणार आहे. आणि त्या पक्ष्याचं वस्तुमान किंवा वजन जे आहे हे कमी असल्यामुळं तो पक्षी जो आहे तो काय होतो हवेमध्ये इझिली तरंगतो किंवा बॉयंट फोर्स हा त्या ठिकाणी कमी असल्यामुळं तो पक्षी जो आहे तो हवेमध्ये तरंगतो. आणि थ्रस्ट म्हणजे काय की पंखाच्या साहाय्यानं तो या डायग्राममध्ये आपण पाहतो की पंखाच्या साहाय्यानं न्यूटनचा तिसरा नियम जो आहे तो आपण पाहिलेलाच आहे. टू ॲन एव्हरी ॲक्शन देअर इज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे सारखेच असतात परंतु त्यांच्या दिशा मात्र भिन्न असतात. आणि त्यामुळं एक प्रकारचा फोर्स हा पक्षी जो आहे तो पंखाच्याद्वारे पाठीमागच्या दिशेने तो ॲप्लाय करतो आणि तो फॉरवर्ड डायरेक्शनने मूव्ह होतो. आणि त्याची मोशन जी आहे ती फॉरवर्ड डायरेक्शनने आपल्याला दिसून येते. आणि त्याचं एरोडायनॅमिक ड्रॅग जे आहे म्हणजेच काय तर हवा जी आहे ती त्याच्या पंखांच्या सहाय्याने ही पाठीमागच्या बाजूला ढकललेली असते. तर अशा प्रकारचे 4 प्रकारचे फोर्सेस हे त्या बॉडीवरती लागू झालेले आपण पाहतो. असाइनमेंट नंबर 5. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट डू यू मीन बाय थ्रस्ट. थ्रस्ट म्हणजे काय. क्वेश्चन नंबर 2, डिफाईन प्रेशर, व्हॉट इज इट्स एसआय युनिट. प्रेशर म्हणजे काय त्याचं एसआय युनिट लिहा. क्वेश्चन नंबर 3, डिफाईन व्हॉल्यूम अँड डेन्सिटी. आकारमान आणि घनता म्हणजे काय. क्वेश्चन नंबर 4, स्टेट आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीजचं तत्त्व लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5, एक्सप्लेन बॉयन्सी विथ नीट लेबल्ड डायग्राम. बॉयन्सी म्हणजे काय एक्सप्लेन करा आणि त्याची डायग्राम लिहा.